ज्ञान सांगितले। येथे धर्मक्षेत्रे अशा युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते। कुरूंचा पिता धृतराष्ट्र आपल्या पुत्राची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधी लिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते। कुरुक्षेत्राचा वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखीन भयभीत झाला। याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र ही परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली। पांडव आणि धृतराष्ट्र पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे। त्याने मुद्दाम आपल्या कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसाकातून वगळले। यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजे पांडुपुत्रांशी असणारा विशेष संबंध सहजपणे जाणून
नरसिंहाय प्रह्लाददायिने हिरण्याकाशे पूर्वक्षः शीलाटङ्कानखालाये इतो न सिंह परतो न सिंह यतो यतो यामि ततो न सिंह बाहेण सिंह हृदयेन सिंह नरसिंहमदिं शरणं प्रपदे